नमस्कार. राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे मेळावा. मी कुंभमेळाव्याला प्रयागराजला जाऊन आलो. त्रिवेणी संगमावर स्नान करून आलो आणि एका दिवसात परत आलो. माझी फ्लाईंग व्हिजिट होती असं समजा. पण मला कुंभमेळामध्ये गंगा नदीच्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्याचं भाग्य लाभलं. त्या गंगा मातेची कृपा आहे की त्या मातेनं मला हा योग घडविला. परिस्थिती खूप बिकट आहे. 10 घंटे लाईनमध्ये राहावं लागते. पब्लिकही फुल आहे. आजपर्यंतच्या कुंभमेळ्याला कधी एवढे लोक पाहिले नाही. तिथं 50 कोटी लोक येऊन जातात. आश्चर्य वाटतं. योगीने खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. तिथं तुम्हाला घाटावर 200 रुपयामध्ये एक तंबू मिळतो राहायला. त्या ठिकाणी भंडारे चालू आहेत. आणि जगामधलं आश्चर्य आहे की 50 कोटी लोक येऊन जातात. नदीचे स्नान करून जातात त्रिवेणी संगमावर. ज्या काही घटना घडल्या त्या मॅनेज आहेत. पुढे चौकशीमध्ये तिथं झालेली जी चेंगराचेंगरी आहे किंवा दिल्लीला झालेली जी आहे ते प्लॅटफॉर्मचा नंबर बदलल्यामुळे झालेली आहे. आणि लोकांनी थोडं कंट्रोल करायला पाहिजे. हे पाहायला पाहिजे की आपल्याला जातोच आपण, ही सगळी गोष्ट आपल्याच्यानं होईल की नाही, सिक्युरिटी राहील की नाही, आपली स्वतःची. शेवटी प्रशासन आहे, त्याला एक मर्यादा आहेत ना. सगळ्यांनाच जायचं, सगळ्यांनी स्नान होईल अशा पद्धतीनं जावं ना. पण हौसे गौसे नवशे झाले तिथं झुंबड पडली. प्रशासन आहे पण शेवटी स्वतःचाच लहान मुलं म्हातारे अरे विचार करून काढायचे ना घरातून माणसं की काय परिस्थिती तिथे आहे. हे होऊ शकते का? अहो 1-1 वर्षाची पोरं घेऊन आलेत. 5-5, 10-10 वर्षाची मुलं. काय खरं आहे तुम्हाला? त्या ठिकाणी हे ठिकाणी का न्यायचं गंगेच्या स्नानाला मुलांना? आणि जी बाई 1-2 वर्षाचं लेकरू आहे त्या बाईनं जायची गरज आहे का तिथं? का ज्याचं 70-75 वय आहे, त्याला 4 पावलं चालता आहे, त्याची जायची गरज आहे का? ज्या माणसामध्ये काही ताकद आहे, त्याचे हातपाय चांगले आहेत, परिस्थिती तब्येत चांगली आहे, त्या माणसानं जाऊन स्नान करून द्यायचं. कोणी उठायचं, घरादारासहित निघायचं. आणि मग अशी फजिती झाल्याचं म्हणायचं प्रशासन खराब आहे, योगीचं काम बरोबर नाही, दूषण द्यायचे. पहिले स्वतःकडे पाहा ना. मी जाऊन आलो, मी एकटाच गेलो, कोणाला नेलं नाही मी घरच्या. मी माझ्या एकट्या ताकद होती फेस करायची, फेस केलं, स्नान करून आलो मी. तुम्हाला प्रयागराज नदीमध्ये त्रिवेणी संगमावर स्नानही करायचे, अयोध्याही जायचे, काशीही जायचे, वृंदावनही जायचे. अरे सगळं कसं साधलं? चाला कमी दिवसाचा काळ होता. 26 तारखेला संपला आहे. हो आजपर्यंत कुंभमेळा खूप झाले ना. कधी कोण गेलं होतं? मला तरी वाटत नाही की एवढे लोक कधी आले ते. का लोकांची इच्छाशक्ती झाली जागृत चांगली गोष्ट. घरातल्या एखाद्या 2 माणसांनी जावं, स्नान करून यावं कुंभमेळ्याचं. त्या सगळ्या परिवाराला तिथं त्रिवेणी संगमातलं नदीचं पाणी आणून त्याच्यावर स्नान केलं चालते. थोडं समाधानाच्या काही गोष्टी पाहिजेत ना. की काय प्रकारे पद्धतीही आणि किती शेवटी किती कोणी व्यवस्था. तो तुमच्या घरी जर 4 पाहुणे आले तर तुम्ही किती गडबडून जाता, किती व्यवस्था करता, स्वतःला कळते ना. आणि प्रशासनाला दोष द्यायचा, असं घडलं ना, असं झालं तसं झालं. आपण तुम्ही स्वतः विचार करा किती जण आलात, कोण आलात, काय परिस्थिती आहे तुमची स्वतःची. त्यांची तब्येत चांगली आहे, त्यांची परिस्थिती चांगली आहे शारीरिक, त्या माणसाने जावं. काही अडचण आलं तर तो सहन करू शकतो. कुठं 2 वर्षाचं लेकरू घेऊन 80 वर्षाचा म्हातारा त्याला पावलं उचलणार अशा लोकांना घेऊन तुम्ही जाता.
आणि तिथं घडलेल्या घटनेवर प्रशासनाला दूषण देता, हे बरोबर नाही आहे. स्वतःचं पाहायचं पहिले, स्वतःला होती की नाही ते पाहायचं, मग जायचं ना. कशाला करा तेवढा उठा ठेव. नाही ना, तुम्ही कुंभमेळ्यावर गेलात का आसमान कोसळणार नव्हतं? कुंभमेळ्यामध्ये त्या योगीने खूप व्यवस्था केली. तिथं प्रशासन खूप अलर्ट आहे. एवढ्या याच्यात काही घटना घडू शकतात, पण प्रत्येकानं आपला विचार करायला पाहिजे ना, की आपण आपली शारीरिक तब्येत कशी आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत, 10-10 घंटे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे. आपण जाऊ शकतो की नाही, आपली स्वतःची मानसिकता, शारीरिक परिस्थिती आहे काय. कोणी उठलं की निघालं आणि मग परेशान झालं तर सांगायचं काही व्यवस्था नाही, की बरोबर आहे काय, प्रशासनात असं आहे काय. कोणी आमंत्रण तर दिलं नव्हतं तुम्हाला या म्हणून, तुम्ही स्वतःहून निघालात ना. मग स्वतःहून सहन करायची तयारी ठेवायची ना. कुंभमेळावा आहे हा. आत्तापर्यंतच्या कुंभमेळाव्याला, मागच्या कुंभमेळाव्याला 13 कोटी लोक आले होते, 13 कोटी. आज 50 कोटीचा आकडा पार केला आहे. मामूली नाही आहे. काही देशाची लोकसंख्या पण नाही आहे तेवढी, जिथे लोक त्रिवेणी संगमावर येऊन कुंभमेळ्यात स्नान करून गेले. ते अजून कोणतं प्रशासन पाहिजे इतकी व्यवस्था ठेवून? एवढे लोक येऊन जातात सुखरूप. आणि घटना तर घडणार न, नैसर्गिक असतं. जे घडणारी घटना आहे त्याला कोणाचा दोष नसतो, नैसर्गिकच आहे. अफवामध्ये तुम्ही पळालात काय, आता त्या दिल्लीचं काय झालं, 14 नंबरच्या प्लॅटफॉर्मची गाडी 12 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आणल्याची घोषणा केल्यानं चक्राचक्री झाली. पण काय करतो तेवढे लोक त्याची? घरातला एक माणूस गेला तर चालतं ना, तो चांगला हट्टा कट्टा आहे, ज्याची शाळेत एकटा जाऊन आला तर चालू ना, ते कुटुंबात. तुम्ही घरी पण स्नान करता ना रोज. तुमच्या गावाजवळ नदी असेल त्या ठिकाणी स्नान करायचं, मनाचा समाधान करायचं की मी नदीला स्नान करून आलो. आणि तिथे एक मंत्र दिला आहे की तुम्ही कोण्याही नदीमध्ये स्नान करा किंवा घरी स्नान करताना म्हणा म्हणून. तो सुद्धा प्रसारित झाला सगळीकडे. मला गंगा मातानं, यमुना आणि सरस्वतीनं मला स्नानाचा योग आणला. त्या गंगा माता, तिन्ही नदी मातेची कृपा आहे की मला कुंभमेळा जाऊन स्नान करण्याचं भाग्य भेटलं. मी माझं मत व्यक्त केलं. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.